नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत की मार्केटमध्ये काही अझम्पशन आहेत आणि दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये ट्रेंड्स कुठले असतात आणि मार्केटमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय असतं याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की मार्केटमध्ये कुठल्या गोष्टी मांडल्या जातात किंवा अझम्पशन्स कुठले आहेत। तर पहिलं अझम्पशन असं आहे की मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग। म्हणजे याचा अर्थ काय होतो की मार्केटला सगळंच माहिती आहे आणि मार्केटला जे माहिती आहे ते पब्लिकला पोहोचेपर्यंत मार्केटमध्ये ती ऍक्शन होऊन गेलेली असते। म्हणजे उदाहरणार्थ समजा मी रिलायन्स कंपनीमध्ये काम करतोय आणि मला माहिती आहे की रिलायन्सचा ह्या वेळेचा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला येणार आहे, तर मी माझे सहकारी, मित्र, परिवार, नातेवाईक किंवा जवळची लोक यांना मी सांगेन की रिलायन्स मध्ये चांगले रिझल्ट येणार आहेत, तर तुम्ही स्टॉक खरेदी करून ठेवा। म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी रिझल्ट जास्त चांगला असल्यामुळे त्या दिवशी भरपूर लोक तो स्टॉक घेण्याच्या मागे लागतील आणि त्या स्टॉकची किंमत वाढेल। आता किंमत कमी आहे तेवढ्यात खरेदी करून घ्या। ही न्यूज माझ्या सगळ्या मित्रपरिवारांमध्ये पसरली जाते आणि त्या स्टॉक मध्ये भरपूर खरेदी केली जाते आणि भरपूर खरेदी केल्यामुळे त्या स्टॉकची किंमत वाढताना दिसते आणि तो रिझल्ट आल्यानंतर आणखी वाढते। म्हणजे हे सगळे जे स्टॉक मध्ये परिवर्तन होतात किमतीमध्ये ते आधीच माहीत असतात, त्याला इनसाइडर न्यूज असं म्हणतात आणि म्हणूनच मार्केट डिस्काउंट एव्हरीथिंग म्हणजे मार्केटला सगळं आधीच माहीत असतं। दुसरी गोष्ट आहे की मार्केटमध्ये आपण किंमत का वाढते असं म्हणण्यापेक्षा किंमत कशी वाढली याच्यावर भर दिला पाहिजे। म्हणजे किंमत कशी वाढली म्हणजे जर या केसमध्ये बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये रिलायन्सची किंमत वाढल्याच्या मागे कारण होतं की त्या मार्केटमध्ये तशी न्यूज होती की मार्केटचा मधील स्टॉकचा जो रिलायन्सचा रिझल्ट आहे तो चांगला येणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होऊ शकते। ह्या गोष्टी मार्केटला माहीत होत्या पण त्या पब्लिकली माहीत नव्हत्या, पण त्या रिफ्लेक्ट होतात त्या स्टॉकच्या चार्टमध्ये आणि ते जेव्हा आपण चार्टचा अभ्यास करतो किंवा अनालिसिस करतो त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसून येते की किंमत वाढते। त्यावेळेस का किंमत वाढली म्हणण्यापेक्षा किंमत कशी वाढते हे लक्ष देऊन आपण त्याप्रमाणे त्या स्टॉक मध्ये पोझिशन घ्यायला हवी। तिसरं आहे की हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ। म्हणजे काय आहे की हिस्ट्री परत परत घडते आणि तशीच ती रिॲक्ट होते। म्हणजे एखाद्या स्टॉक मध्ये जर किंमत वाढत असेल तर तिकडे बायर जास्त अट्रॅक्ट होतात आणि एखाद्या स्टॉक मध्ये किंमत पडत असेल तर तिकडे विक्रीचा भर जास्त असतो। ही गोष्ट वारंवार रिपीट होते स्टॉक मार्केटमध्ये, म्हणून त्यालाच हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ असं एक तिसरं अझम्पशन आहे। चौथं अझम्पशन आहे की प्राइस मूव्ह इन ट्रेंड। म्हणजे किंमत नेहमी ट्रेंड मध्ये असते, मग तो अप ट्रेंड जरी असेल तरी ती अप ट्रेंड प्रमाणे रिॲक्ट करते आणि डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर डाऊन ट्रेंड मध्ये रिॲक्ट करते किंवा साइडवेज मध्ये असेल तर साइडवेज प्रमाणे रिॲक्ट करते। आता ट्रेंड म्हणजे काय की समजा काही वर्षापूर्वी निफ्टी 14,000च्या लेवलला होती आणि ती आता आहे 25,000च्या आसपास। म्हणजे ती काय धडकन रॉकेट सारखी वाढली का, तर नाही। ती 14,000 वरून 15,000 गेली, 15,000 वरून परत नंतर 14,500 वरती खाली पडली, परत 14,500 वरून परत 15,500 गेली आणि परत 15,000 आली, परत ती 16,000 गेली, परत 15,500 आली। असं ती अप अँड मूव्ह, जसं समुद्राच्या लाटा असतात खाली वरती किंवा वेव्ज असतात तशा ध्वनी लहरी असतात त्याप्रमाणे ते प्राइस किंवा त्या स्टॉकची किंवा इंडेक्सची किंमत वरती खाली होत ती त्यामध्ये किंमत वाढते। आता हेच अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये कसं बघायचं ते मी आता तुम्हाला इथे शिकवणार आहे। आता समजा हा अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड मध्ये समजा त्या स्टॉकची किंमत 50 रुपये होती, त्यानंतर मध्ये 100 रुपयाला पोहोचली, 100 रुपयावरून डायरेक्ट 125 ला गेली का, तर नाही। पण 100 रुपये पर्यंत पोहोचल्यानंतर परत त्या स्टॉक मध्ये पडझड झाली आणि तो 75 रुपये पर्यंत पोहोचला। 75 रुपये पासून परत त्या स्टॉकची किंमत डायरेक्ट 125 रुपये पर्यंत वाढली, परंतु 125 वरून तो डायरेक्ट 150 रुपये पर्यंत पोहोचला का, तर अजिबात नाही। परत तो खाली 125 ला 150 ला पोहोचण्याच्या आधी 100 रुपये पर्यंत आला। 100 रुपये वरून परत तो 150 ला पोहोचला, 150 वरून परत तो 125 ला पोहोचला, 125 वरून परत तो 175 ला पोहोचला, 175 वरून तो 200 किंवा 500 ला गेला नाही, परत 175 वरून तो 150 ला आला आणि 150 वरून तो 200, 300, 500 जी काय त्याची अप ट्रेंडची व्हॅल्यू आहे तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचला। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, तो 50 वरून डायरेक्ट 500 वर किंवा 200 वर पोहोचत नाही, तर त्या
किमतीमध्ये फ्लक्च्युएशन येतात, म्हणजे कधी किंमत वाढते, कधी कमी होते, परत वाढते, परत कमी होते, परत वाढते, कमी होते. म्हणजे जसं आपण चढणाऱ्या पायऱ्या बघतो, म्हणजे आपण समजा ग्राउंड फ्लोअरला आहे आणि आपल्याला पहिल्या माळ्यावर चालत जायचं आहे, तर आपल्या ह्या जशा चढणाऱ्या पायऱ्या दिसतात त्याप्रमाणे हा अप ट्रेंड असतो. तसं डाऊन ट्रेंड हा उतरणाऱ्या पायऱ्याप्रमाणे असतो. म्हणजे समजा आपण पहिल्या माळ्यावर आहे आणि आपल्याला तळमजल्याला जायचं आहे किंवा ग्राउंड फ्लोअरला जायचं असेल, तर आपण पायऱ्या उतरताना कशा दिसतात त्याप्रमाणे हा डाऊन ट्रेंडचा प्रेझेंटेशन असतं. आता हे तुम्हाला कळालं की किंमत डायरेक्ट वाढत नाही, ती टप्प्याटप्प्याने वाढते किंवा टप्प्याटप्प्याने कमी होते. आता फॉर एक्झाम्पल समजा आत्ताच या स्टॉकमध्ये आपण बघितलं की त्या स्टॉकची किंमत 50 होती, त्यानंतर 100 झाली, त्यानंतर ती 75 वरती आली. म्हणजे समजा या किमतीमध्ये आपण असं म्हणलं की ही सगळ्यात लो किंमत आहे, त्यानंतर 50 नंतर एक हाय किंमत आली आणि हाय नंतर परत किंमत खाली झाली, म्हणजे तो हा परत एक लो आला, परत त्या किमतीमध्ये परत 125 रुपये किंमत आली, म्हणजे हा दुसरा लो आला आणि त्यानंतर परत किंमत ती खाली पडली 100 पर्यंत, म्हणजे परत तिसरा लो आला, परत ह्या किमतीमध्ये परत वाढ झाली, म्हणजे पहिला दुसरा हा तिसरा हाय झाला, परत त्यानंतर हा खाली पडला ह्या लोवरती, परत हा चौथा लो, परत हा चौथा हाय, परत हा पाचवा लो आणि हा पाचवा हाय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 100, 125, 150, 175 आणि त्याच्या वरची किंमत म्हणजे या सगळ्या हाय आहेत. तर 50, 75, 100, 125, 150 म्हणजे हे लो आहेत. पण या हाय आणि लो मध्ये एक फरक आहे की प्रत्येक हाय हा पहिल्या हाय पेक्षा जास्त आहे. म्हणजे 100 पेक्षा 125 जास्त आहे, 125 पेक्षा 150 जास्त आहे, 150 पेक्षा 175 जास्त आहे, 175 पेक्षा पुढची किंमत जास्त आहे. तसं हा जो लो आहे पहिला तो 50 आहे, त्यानंतरचा पुढचा लो आहे हा 75 आहे, म्हणजे यापेक्षा याची किंमत जास्त आहे. 75 लो पेक्षा 100 लो ची किंमत जास्त आहे, 100 लो पेक्षा 125 लो ची किंमत जास्त आहे, 125 पेक्षा 150 या लो ची किंमत जास्त आहे. म्हणजे हे हायर हाय आहेत आणि हायर लो आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येते की चढणारी पायरी ही नेहमी हायर हायची असते आणि हायर लो ची असते. हायर म्हणजे जास्त वाला लो, हायर हाय म्हणजे जास्त वाला हाय, हे लक्षात घ्या. आता डाऊन ट्रेंड मध्ये समजा या स्टॉकची किंमत 200 होती, 200 वरून ती 150 वर पडली, 150 वरून परत ती वाढायचा प्रयत्न केल्यावर 175 वरती आली, पण 175 वरून तिला पुढे वाढता नाही आलं, परत 175 वरून डायरेक्ट 125 वर आली, 125 वरून ती 150 पर्यंत पोहोचली आणि 150 पर्यंत पोहोचल्यानंतर परत ते 100 पर्यंत खाली आली. म्हणजे इकडे बियरिश लोक आणि बुलिश लोक यांचं खूप मोठं युद्ध आहे. इकडे पण युद्ध होतं, त्यामध्ये बियरिश लोक जिंकतायत, म्हणजे खाली पडणारे लोक जिंकतायत आणि प्रत्येक वेळेस वर स्टॉकची किंमत वाढवायचा प्रयत्न होतो, पण ते परत पाडला जातो, परत प्रयत्न होतो, परत पाडला जातो, प्रयत्न होतो, परत पाडला जातो. हे चक्र चालू राहतं स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे इथे हा 200चा हाय होता, परत खाली पहिला लो झाला 150चा, परत 175 पर्यंत तो स्टॉक वरती घेण्याचा प्रयत्न केला, हा दुसरा हाय होता, पण पहिल्या हाय पेक्षा हा दुसरा हाय वरती जाऊ शकला नाही, 200 पेक्षा जास्त गेला नाही, तो 175 वरतीच अडकला आणि 175 वरून परत तो स्टॉक 125 वर पडला. म्हणजे पहिला जो लो होता त्याच्यापेक्षा या लोची किंमत कमी आहे, पहिल्या हाय पेक्षा या हायची किंमत कमी आहे, या हाय पेक्षा 150 ची किंमत कमी आहे, या 150 या हायच्या पेक्षा 125 च्या हायची किंमत कमी आहे. तसंच लोची पण 125 पेक्षा 100 ची किंमत कमी आहे, 100 पेक्षा 50 ची किंमत कमी आहे. म्हणजे हे लोअर हाय होतात आणि हे लोअर लो होतात, कारण याची किंमत घसरत जाते. म्हणजे तुम्हाला अप ट्रेंड मध्ये हायर हाय और हायर लो होतात आणि डाऊन ट्रेंड मध्ये लोअर हाय आणि लोअर लो होतात, हे लक्षात आलं असेल. आता याच्यामध्येच आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम कसं काय चालतं ते शिकायचं आहे. सपोर्ट म्हणजे काय? सपोर्ट म्हणजे एखादा स्टॉक पडत असेल आणि या किमतीपासून त्याला खाली पाडू न देणं म्हणजे हा सपोर्ट झाला. म्हणजे एखादा स्टॉक 100 वरती आहे, त्याला या 50चा सपोर्ट प्राइस पेक्षा खाली पाडून न देणं, हे सपोर्ट लाईनचं काम आहे. म्हणजे सपोर्ट म्हणजे जो पडणार आहे, जो खाली बुडणार आहे, त्याला सपोर्ट म्हणजे आधाराचं काम करतं, त्याला सपोर्ट लाईन असं म्हणतात. आणि एखादा स्टॉक वाढतोय पण त्याला वाढू न देणं, त्याला थांबवणं हे काम रेजिस्टंट लाईनचं असतं.
हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सपोर्ट लाईन म्हणजे आधार लाईन, थांबवण्याचं काम करणारी लाईन म्हणजे रेजिस्टंट लाईन. थांबवतो कशाला, वर वाढणाऱ्याला आपण थांबवलं जातं आणि खाली पडणाऱ्याला सपोर्ट दिला जातो, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता तेच इथे आपण शिकूया. समजा हा स्टॉक 50 वरती आहे आणि 50 वरून त्याला 100 वर जायचं आहे. 100 वर तर तो पोहोचला, पण 100 वरून 125 ला त्याला डायरेक्ट जाता आलं नाही, कारण ही जी लाईन आहे त्या किमतीला थांबवते आहे. मग थांबवणं हे कोणाचं काम आहे, रेजिस्टंटचं काम आहे. म्हणून ही रेजिस्टंट लाईन झाली आणि ते रेजिस्टंट लाईन मुळे 100 रुपयाचा स्टॉक परत 75 रुपयावर आला आणि 75 रुपयावर नंतर स्टॉकची एवढी खरेदी झाली की ही जी रेजिस्टंट लाईन आहे 100 ची किंवा ती 100 ची किंमत आहे ती पूर्णपणे तोडली गेली आणि त्या स्टॉकची किंमत 125 आली. पण इथे 125 ला परत रेजिस्टंट मिळाला, म्हणजे 125 च्या वरती त्याला भाव मिळाला नाही किंवा इथे त्याला रोखलं गेलं, थांबवलं गेलं. 125 वरून 150 वर त्याला पोचलं गेलं नाही, त्याला खाली पाडलं गेलं. म्हणजे 125 पासून तो स्टॉक परत 100 कडे खाली पडला. म्हणजे 125 ही त्याची रेजिस्टंट लाईन आहे. ही पण रेजिस्टंट लाईन आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की वाढत्या स्टॉकला जेव्हा थांबवलं जातं, थांबवण्याचं काम करतं, तर ते रेजिस्टंट लाईन करते. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इथे आता जेव्हा स्टॉक खाली 100 वरून खाली 75 वर पडला आणि 75 वरून जेव्हा 125 ला, तेव्हा रेजिस्टंट लाईनने थांबवलं आणि रेजिस्टंट लाईनने परत थांबवल्यानंतर परत तो 100 वरती 125 वरून तो 100 वरती पडला आणि 100 पेक्षा तो खाली परत येऊ दिला नाही. म्हणजे इथे तो थांबवलं गेलं किंवा त्याला आधार मिळाला. त्या 100च्या आधारानंतर तो डायरेक्ट 150 वर पोहोचला. म्हणजे ही जी आधार देणारी लाईन आहे तर त्याला सपोर्ट लाईन असं म्हणतात. म्हणजे जो पण स्टॉक खाली पडतोय, जेव्हा ती लाईन त्याला सपोर्ट देते आणि तिथून परत स्टॉक वरती जातोय, तर त्याला सपोर्ट लाईन म्हणतात. म्हणजे जी रेजिस्टंटची पहिली लाईन होती 100 ची, तीच लाईन इथे सपोर्ट लाईन म्हणून काम करते. म्हणजे रेजिस्टंट लाईन आणि सपोर्ट लाईन मध्ये तुम्हाला समजला असेल काय अर्थ आहे तो. तसंच इकडे 125 ह्या 75 वरून जेव्हा 125 ला स्टॉक जातोय तेव्हा इथे रेजिस्टंट लाईन बनते आणि मात्र 150 वरून खाली स्टॉक पडतो तेव्हा 125 ला पडतो तेव्हा ती सपोर्ट लाईन होते. म्हणजे रेजिस्टंट लाईन आणि सपोर्ट लाईन मध्ये तुम्हाला फरक कळायला पाहिजे. तसंच आता डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा जेव्हा 200 वरून खाली स्टॉक पडतो, 150 वर खाली पडतो, म्हणजे तिथे सपोर्ट मिळतो किंवा आधार मिळतो, म्हणजे ही सपोर्ट लाईन झाली. आणि जेव्हा स्टॉक परत 175 वरती जातो आणि 175 वरून परत 125 वर पडतो, 125 ला तिथे थांबवलं जातं, त्याला ही सपोर्ट लाईन आहे. पण 125 वरून सपोर्ट मिळाल्यानंतर परत स्टॉक वरती जायचा प्रयत्न करतो आणि तो 150च्या लाईनला परत थांबतो, तिथून वरती परत जात नाही, तिथे अडवला जातो, थांबवला जातो. थांबवलं म्हणजे रेजिस्टंट लाईन. म्हणजे ही रेजिस्टंट लाईन आहे, ते मला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आधार देणं म्हणजे सपोर्ट लाईन, थांबवणं म्हणजे रेजिस्टंट लाईन. तुम्हाला ह्या दोन गोष्टी कळणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण याच्या नंतरच आपल्याला एखाद्या स्टॉक मध्ये बाईंग किंवा एंट्री करायची असते. त्यामुळे ट्रेंड लक्षात घेणं, त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टंट लक्षात घेणं, हे लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर ह्या कशा ड्रॉ करायच्या असतात ते तुम्हाला लाईव्ह चार्ट मध्ये मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेनच, पण तुम्हाला ह्या गोष्टी कळायला हव्यात. ही खालची आणि वरची एक लाईन आहे. एखादा स्टॉकची किंमत वाढतीये, परत खाली पडतीये, परत वाढतीये, परत खाली पडतीये, परत वाढतीये आणि परत खाली पडतीये. पण इथे कुठेही स्टॉक हाय आणि लो करत नाही. मात्र ह्या दोन प्राइस मध्ये, समजा ही 100 ची प्राइस आहे आणि ही 50 ची प्राइस आहे, त्याच्यामध्येच खालीवरती करत राहतोय, तर याला साइडवेज ट्रेंड म्हणतात. तो ना वरती जातोय ना खाली येतोय. हे तुम्हाला कळालं असेल. म्हणजे अप ट्रेंड तुम्हाला कळालं, डाऊन ट्रेंड तुम्हाला कळालं, साइडवेज ट्रेंड तुम्हाला कळालं, हे ॲझम्पशन्स कळाले.